ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये मोर्चाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे। मोर्चाचा मार्ग आणि वेळ या संदर्भात यावर दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। 5 जुलैला होणारा मोर्चा गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत होणार असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे। तर 5 जुलैचा मोर्चा हा हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून आझाद मैदानावर एकत्र येऊन या सगळ्या निर्णयाला विरोध करण्यात यावा असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून मत मांडण्यात आलं आहे। वेदांत नाईब आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देतात। वेदांत, दोन्ही ठाकरेंच्या सेनांमध्ये काय चाललंय, मोर्चाच्या नियोजनाबाबतीत काय अपडेट्स आहेत? आपण बघितलं सकाळी दोन्ही पक्ष एकत्र मोर्चा काढणार हे ठरल्यानंतर आता त्याच्या नियोजनाची जबाबदारी काही नेत्यांना देण्यात आलेली आहे। आपण दुपारच्या वेळेला बघितलं संदीप देशपांडे, वरुण सरदेसाई हे या सगळ्या संदर्भात चर्चा करत होते। आता जी माहिती मिळते त्यामध्ये जसं आधीच मनसेने सांगितले की गिरगाव चौपाटीपासून हा मोर्चा आझाद मैदानापर्यंत निघणार आहे आणि तशा प्रकारचे पत्रक सुद्धा वाटायला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करून मग आझाद मैदानावर जाऊन या सगळ्या निर्णयाला, शासन निर्णयाला विरोध केला जावा। शिवाय वेळेसंदर्भात, कारण मनसेकडनं वेळ सांगण्यात आली की सकाळी 10 वाजता हा मोर्चा सुरू होणार, तर ठाकरे शिवसेनेचं असं म्हणणं आहे की सकाळची वेळ ही संयुक्तिक नाही, त्यामुळे दुपारच्या वेळेला हा मोर्चा व्हावा। त्यामुळे या सगळ्यावर निर्णय घेतला जाईल आणि नियोजनाच्या दृष्टिकोनातनं काही पावलं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं टाकली जातात आणि तशा प्रकारे जबाबदारीचं वाटप सुद्धा केलं जाईल। धन्यवाद वेदांत, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।